पुढची बातमी आहे डोंबिवलीतल्या शास्त्रीनगरमधल्या रुग्णालयात औषधच नसल्याचा प्रकार समोर आलाय। याबद्दल रुग्णांच्या नातलगाला अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं। त्यावरचा एक रिपोर्ट बघूयात। कल्याण डोंबिवलीत आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालाय। डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात 2 वर्षांच्या चिमुकल्यासाठी लिहिलेली औषधही उपलब्ध नसल्याचं समोर आलंय। धक्कादायक म्हणजे औषध साठा संपल्यानंतर अधिकाऱ्यांना जाग आली। रुग्णालयाच्या मेडिकलमध्ये एकही औषध नसल्यामुळे पालकांना बाहेरून औषधं घ्यावी लागली। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आरोग्य विभागानं या प्रकाराची दखल घेतली आहे। चौकशीचं आश्वासनही देण्यात आलंय। दरम्यान रुग्णालयातील औषध साठा संपल्याची कबुली देत टेंडर प्रक्रियेत हलगर्जीपणा झाल्यास कारवाई करू असं महापौर हर्षाली थविल यांनी म्हटलंय। केडीएमसीचं हॉस्पिटल आहे शास्त्रीनगरला, तर माझ्या मुलाला घेऊन आलो होतो। 2 वर्षाचा मुलगा आहे। स्किन स्पेशलिस्टकडे गेलो तर तिथले डॉक्टर मला मेडिसिन घेऊन दिले। तर मी खाली मेडिसिन विभागात आलो तर तिथे ह्या 12 औषधांपैकी एक पण औषध आपल्या केडीएमसीच्या हॉस्पिटल पाशी अवेलेबल नाही। माझी मागणी अशी आहे की मॅडम एवढे लांबून लोक येतात काहीतरी फायदा घेण्यासाठी, काहीतरी जर इथे येऊन जर फायदा होत नसेल तर मॅडम काय। आता मी बाहेर गेलो होतो, बाहेरून मेडिसिन आणलेत, मेडिसिन झाले माझे 850 रुपये। मला माहिती असतं तर मी बाहेरच्या डॉक्टरांना दाखवलं असतं। शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये एक लहान बाळाचा आणि त्याचे बाबा आले असतानाचा एक व्हिडिओ बघण्यात आला आहे। तर त्यामध्ये ती 12 औषधं जी म्हटली आहेत तर त्याच्याबाबत आम्ही मुख्य वैद्यकीय अधिकारी शास्त्रीनगर रुग्णालय आणि ते संबंधित जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडनं सविस्तर माहिती घेणार आहे आणि नक्की कुठल्या औषधाबाबतचा हा म्हणजे नाही असं उपलब्ध नाही असं जे बोललं गेले त्याच्याबद्दल माहिती घेते आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।